नमस्कार मित्रांनो, जनगणना 2027 हे सुरू झालेलं आहे। संपूर्ण भारतामध्ये यावर्षी जनगणना होणार आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये जनगणना होणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वतःच जनगणना करायची असेल तर तुम्ही स्वतःही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर स्वतःची जनगणना तुम्ही करू शकता। म्हणजेच स्वतःची माहिती किंवा कुटुंबाची माहिती तुम्हाला द्यायची असेल, जनगणना करायची असेल तर तुम्ही स्वतः घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून तुम्ही स्वतः करू शकता। किंवा जर तुम्हाला वाटत असेल की मला करायचं नाही आहे, तरीही HLO येऊन तुमच्या घरी 15 तारखेच्या नंतर ते येतील आणि तुमची जनगणना करतील, किंवा 15च्या आतमध्ये सुद्धा येऊ शकतात। परंतु जर तुम्ही स्वतः जर ऑनलाईन जनगणना केले तर 15च्या नंतर ते HLO तुमच्या घरी येतात। तुम्ही जे माहिती भरलेली आहे ते बरोबर आहे की नाही, तुम्ही जी माहिती टाकलेली आहे ते करेक्ट आहे की नाही, तुम्ही व्यवस्थित किंवा बरोबर माहिती दिलेली आहे की नाही, ते तुमच्या घरी येऊन तपासतात। त्याच्यानंतरच ते अप्रूव्हल देतात। तर तुम्हाला स्वतःला सुद्धा 2027ची जनगणना करता येतो। ही जनगणना 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे। तर तुम्हाला जनगणना कशा पद्धतीनं करायचं आहे, कुठून करता येईल, त्याची वेबसाईट काय आहे, तुम्हाला काय काय माहिती द्यावं लागते आणि कशा पद्धतीची ती प्रोसेस आहे, हे संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमध्ये A to Z घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नितीन रामटेके, तुमचं निमो ऑनलाईन सर्व्हिस यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच आले असताल तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून समोर जेव्हा महाराष्ट्रातील नवीन योजना स्कीम येत असतात, नवीन अशा पद्धतीचे स्कीम निघत असतात, ते आम्ही या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो। आणि हा सुद्धा व्हिडिओ प्रत्येकाच्या घराघरापर्यंत शेअर करा, कारण त्यांना स्वतःला जनगणना करता आली पाहिजे, त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरून भरता आलं पाहिजे। चला तर मित्रांनो, कशा पद्धतीचं तुमच्या स्वतःच्या मोबाईलमधून जनगणना करायचे ते तुम्हाला सांगतो। सर्वात अगोदर ही वेबसाईट आहे। ही वेबसाईट तुम्हाला कुठं मिळणार? हा निमो ॲप आहे। निमो ॲप आपला महाराष्ट्रातील एका तरुण मुलांनी बनवलेला आहे। अतिशय सुंदर असा ॲप आहे। याच्यावर लेटेस्ट नवीन स्कीम माहिती इथं येत असतात। तर इथं तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन निमो ऑनलाईन सर्व्हिस सर्च मारले की पिंक कलरचा गोल लोगो येतो, त्याला तुम्ही इन्स्टॉल करून त्याला साइनअप करा। तुमचा मोबाईल नंबर, जीमेल ID, स्वतःची माहिती, पत्ता टाकून तुम्ही साइनअप करू शकता। साइनअप केल्यानंतर होम पेजवर तुम्हाला अशा पद्धतीची माहिती येईल। इथं तुम्हाला माहिती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, इथे तुम्हाला लिंक्स दिसणार। इथे तुम्हाला लिंक तुम्ही बघू शकता, सातबारा आहे, आधार कार्ड स्टेटस आहे, फार्मर ID आहे। अशाच पद्धती तुम्ही खाली जर आले, इथं 12वीचा निकाल आहे, त्याच्या साईडला तुम्हाला जनगणना 2027 मोबाईलवरून घरबसल्या स्वतः करता येईल असा तुम्हाला बॅनर दिसेल, त्याच्यावर क्लिक करा। व्यवस्थित ऐकून घ्या मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। तुम्हाला प्रत्येक एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। असा तुम्हाला पहिला वेबसाईट होम पेज दिसेल। इथे तुम्ही बघू शकता, तुमचं स्वतःचे स्टेट निवडायचं आहे, राज्य आपलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र, आणि खाली तुम्ही कॅप्चा टाका। कॅप्चा म्हणजे खाली जो दिलेला असतो तोच तुम्हाला टाकायचा असतो। कॅप्चा टाकत असताना बरोबर टाका, म्हणजे तो बरोबर घेईल। जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही रिफ्रेशसुद्धा करू शकता। जर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बघा, असं रिफ्रेश करू शकता। जर तुम्हाला एखादं कन्फ्युजन वाटत असेल तर मी रिफ्रेश करून तुम्हाला दाखवलेलं आहे। मी कॅप्चा टाकलेला आहे, त्याच्यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसेस याच्यावर क्लिक करा। इनव्हॅलिड कॅप्चा म्हणजे आपलं कॅप्चा चुकलेला आहे। पुन्हा एकदा मी टाकून घेतो, व्यवस्थित टाका। अशा पद्धतीचं स्मॉल कॅपिटल बरोबर टाकून घ्या। बघा, तुम्हाला इथं असं लिहिलेलं येईल, तुम्ही वाचून घ्या हे बरोबर। वेलकमचा असा मॅसेज आला, पॉपअप आलेला आहे, ते वाचून घेऊन याला ओके करा। ओके केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता, जो हेड आहे, इम्पॉर्टंट नोटिस तुम्हाला येत आहे, प्लीज इंटर नेम ऑफ द हेड ऑफ हाऊसहोल्ड करेक्टली। जे तुमचा प्रमुख व्यक्ती आहे त्याचं बरोबर तुम्ही नाव लिहा। जो काही तुमच्या घरातली प्रमुख व्यक्ती आहे त्यांचं पूर्ण नाव लिहून घ्या। नाव लिहिल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर टाका। घरातील जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाका। मी मोबाईल नंबर टाकून घेतो। ईमेल ID तुम्हाला ऑप्शनल आहे,
तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता, जर तुम्हाला टाकायचं नसेल तर काही हरकत नाही. व्हेरीफाय अँड प्रोसीडवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर OTP सेंड झाला आहे. तुमच्या मोबाईलवर OTP येईल. ते OTP तुम्ही इथे टाकून घ्या. जशी OTP आली तसं तुम्ही बरोबर टाकून घ्या. मी टाकून घेतो इथे. अशा पद्धतीचा बरोबर OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही OTP टाकायच्या अगोदर इथे लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये माहिती द्यायचं आहे ते तुम्ही माहिती देऊ शकता. आपल्याला महाराष्ट्र मराठीमध्ये देऊ शकतो, हिंदी, इंग्लिश, जो तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही लँग्वेज निवडा. मी मराठी निवडला आहे. तुम्हाला जो योग्य वाटेल तो लँग्वेज निवडून व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. व्हेरीफाय झालेला आहे आपला. व्हेरीफाय झाल्यानंतर असा तुम्हाला डिस्प्ले येईल आणि पेज ओपन होईल. हा स्टेप 1 आहे. स्टेप 1वर तुम्हाला तुमचा जिल्हा, राज्य तुम्हाला लिहून होईल, जिल्हा आणि तुमचा पिनकोड इथं लिहा. पिनकोड लिहिल्यानंतर इथे तुमचं गाव, शहर, जे काही लँडमार्क असेल ते लिहा. मी गावाचं नाव लिहून घेतो. त्याच्यानंतर तुम्ही याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तुम्ही बघू शकता पिवळावाला टिंब येईल. जर तुम्हाला इथे गावाचं नाव बरोबर वाटत नसेल, पिनकोड आणि गावाचं नाव, तर त्याला तुम्ही एडिटसुद्धा करू शकता. बघा, मी टिकमार्क एडिट केलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता जो मी गाव लिहिलेलं आहे ते 2-3 गावं आलेले आहेत. बघा, तर तुमचा जो योग्य असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली मॅप ओपन होईल. बघा, मॅप ओपन झालेला आहे. मॅप ओपन झाल्यानंतर हा जो पिवळा बिंदू आहे तो तुम्ही बरोबर तुमच्या गावाच्या याच्यावर न्यायचा आहे. तुम्ही जर बघत असाल, हा जो पिवळा बिंदू आहे मी 2 बोटाने लहान मोठा करत आहे. तुमचं घर जिथे कुठं असेल तिथे तुम्ही त्या पिवळ्या बिंदूला न्यायचं आहे. बघा, याला मी मोठं केलं आहे अशा पद्धतीने. तर तुमचे घर बघा कुठे आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्या बिंदूला बरोबर सिलेक्ट करा. मी माझ्या घराला सिलेक्ट करतो. इथे तुम्हाला वेळ लागू शकतो तुमचं घर शोधण्यासाठी, परंतु लक्षात घ्या थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु तुमचं घर व्यवस्थित शोधा. 2 बोटं अशा पद्धतीने पकडायचे आणि इकडे तिकडे तुम्ही मूव्ह करू शकता. तर बघा, या घराला मी जो पिवळा बिंदू आहे त्याच्यावर बरोबर असा सोडला का तो लाल बिंदूसुद्धा तिथे येतो. तिथे आल्यानंतर स्थानाची पुष्टी करा, याच्यावर क्लिक करा. अक्षांश आणि रेखांश अशा पद्धतीने येते. हा आपला सेट झालेला आहे. त्याला तुम्ही वर केल्यानंतर बघू शकता आपण त्याला सिलेक्ट केलेला आहे, किंवा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. अशा पद्धतीनं तुम्ही जिथं पिवळा निळे तिथं सिलेक्ट होणार. स्थानाची पुष्टी केल्यानंतर अक्षांश, रेखांश तिथे येतात. जतन करा आणि पुढे जा, याच्यावर क्लिक करा. इथे तुम्ही एकदा वाचून घ्या की तुमची माहिती बरोबर आहे का. राज्य, जिल्हा, तुमचे निवासस्थान. कृपया तुमच्या घराचे स्थान निश्चित करा. चुकीचे स्थान असल्यास तुमचा स्वगणना डेटा प्रगणनाकडे जाणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही टाकाल. आपली माहिती बरोबर आहे, होय केलं आहे. होय केल्यानंतर पहिला स्टेप संपला आहे. तुम्ही दुसऱ्या स्टेपला बघू शकता. गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. जे जमीन आहे त्या जमिनीसाठी तुम्ही काय काय वापरलं आहे, माती, लाकूड, बांबू, पक्क्या विटा, दगड, सिमेंट, मोझॅक टाईल किंवा इतर. जर काही नसेल तर इतर तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर जो घर आहे तुमचं त्यांच्या भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य काय आहे. तर तुम्ही गवत आहे का, प्लास्टिक आहे की माती, कच्च्या विटा आहे, लाकूड आहे, जे असेल. दगड सिमेंट मातीने जोडलेले आहे की दगड सिमेंट मातीने न जोडलेले आहे, जे काही असेल ते तुम्ही इथं टाकू शकता.
त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, गन्ना घराची जो छप्पर आहे म्हणजे वरची बाजू, यासाठी काय वापरले आहे? गवत वापरलं आहे, प्लास्टिक पॉलिथिन वापरलं आहे, किंवा हाताने बनवलेली कौलं वापरलेली आहे, किंवा पक्क्या विटा आहे, दगड आहे, स्लेट आहे, GI धातूनं बनवलेलं आहे, किंवा कॉन्क्रीट आहे. जे काय आहे, जर तुमचं स्लॅब असेल तर कॉन्क्रीट टाकू शकता, किंवा इतर जे काय असेल तर तुम्ही तिथं टाकायचं. गन्ना घराची सध्या स्थिती काय आहे? तर जे काय असेल ते चांगले आहे, की राहण्यास योग्य आहे, किंवा मोडकळीस आलेले आहे, जे असेल ते तुम्ही टाकायचं. त्याच्यानंतर जतन करा आणि पुढे जा याच्यावर क्लिक करा. तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे, आपल्याला जायचं आहे, होय करा. काही तुम्हाला कन्फ्युजन असेल तर डबल तुम्ही पाहू शकता. या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती? तर तुमच्या कुटुंबामध्ये, कुटुंब म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जर तुमचं राशन कार्ड अलग असेल, घरटॅक्स पावती अलग असेल, कधीकधी काय होतं एका घरामध्ये 2-3 कुटुंब असतात, मग त्यांना थोडं जनगणना करताना तुम्ही कन्फ्युजन होऊन जाल. स्वतः एकत्र दाखवायचं की अलग. जर तुमचं घरकुल अलग असेल, म्हणजेच जो घरटॅक्स पावती तुम्ही ग्रामपंचायतला चढवलेला आहे ते अलग असेल, आणि तुम्ही राशन कार्ड अलग केलेलं असेल, तर तुमचं कुटुंब अलग आहे. तर तुम्ही तेवढ्याच कुटुंबाची इथं संख्या दाखवायची आहे. त्याच्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव, जे आपण सुरुवातीला लिहिलं आहे ते. कुटुंब प्रमुखाचे नाव निवडलेली भाषा आपली मराठी भाषा आहे, त्याच्यामुळे मराठीच राहील. तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिले तरी इथं मराठीमध्ये येणार. कुटुंब प्रमुखाची लिंग, कुटुंब स्त्री आहे की पुरुष आहे. जर कुटुंब प्रमुख SC ST म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे असणार तर तुम्ही इथं टाकू शकता, किंवा इतर असेल तर इथे तुम्ही इथं SC ST यांची पाहण्यासाठी जर सूची पाहायची असेल तर तुम्ही PDF सुद्धा ओपन करून पाहू शकता. आणि या फॉर्मॅटनुसार जे अनुसूचित जाती जमातीमध्ये जे बसतात तेच व्यक्ती तिथं तुम्ही क्लिक करू शकता, बघू शकता. ही जेवढे काही जात दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा दोन्ही याच्यामध्ये जात दिलेली आहे. तर तुम्ही जे SC STमध्ये कोणत्या जाती येतात ते तुम्ही नक्की बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जर खरंच SC STमध्ये येत असाल तर ते तुम्ही तुमची जात याच्यामध्ये जर SC किंवा STमध्ये येत असेल तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. जर नसेल येत तर तुम्ही इतरमध्ये टाकायचं आहे. तर तुमची जात बघून घ्या, खरंच तुम्ही SCमध्ये मोडता की अनुसूचित जातीमध्ये मोडता, की अनुसूचित जमातीमध्ये मोडता, की इतरमध्ये मोडता. त्याच्यानंतर या घराच्या मालकी हक्काची स्थिती काय आहे? म्हणजे स्वतःचं घर आहे, भाड्याचे आहे, परंतु इतरच स्वतःचे घर असलेले आहे, भाड्याचे आणि कोठे स्वतःचे घर नसलेले, किंवा इतर. तर तुमचं जे काही आहे ते तुम्ही टाकू शकता. इथं बघा, तुम्ही जर कन्फ्युजन होत असाल पुन्हा एकदा क्लिअर सांगतो. भाड्याचे परंतु इतरत्र स्वतःचे घर असलेले, परंतु तुमचं घर एका गावात आहे पण तुम्ही दुसऱ्या गावाला भाड्याने राहता तर ते दुसरं ऑप्शन आहे. परंतु भाड्याचे आणि कोठे स्वतःचे घर नसलेले, तुम्ही भाड्याने आहात परंतु तुमचं घर कुठेच नाही आहे, तर तुमचं तिसरं ऑप्शन येईल. आणि जर स्वतःच्या घरी राहत असाल तर स्वतः. निवासयोग्य खोल्यांची संख्या किती आहेत ते तुम्ही इथं टाकू शकता. 1 आहे की 2 आहे की 3 आहे. या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या ते तुम्ही 1 आहे की 2 आहे. जसं मी आता म्हटलं होतं की तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये कुटुंब 2-3 असेल आणि एकत्र कुटुंब राहत असाल तर तुम्ही तशा पद्धतीचं 1 टाकायचं. परंतु जर वेगवेगळे असेल तर वेगवेगळे टाकायचं. जर 2-3 कुटुंब मिळून जर एकत्र राहत असाल तर तसं इथं कुटुंब दाखवायचं. जतन करा आणि पुढे जा यावर क्लिक करा. आपल्याला समोर जायचं आहे, होय करूया. आपल्याला 4था स्टेप कंप्लीट झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत काय आहे? तुमच्या घराजवळ नळ आहे की प्रक्रिया न केलेले पाणी नळाद्वारे, विहीर आहे, हातपंप आहे, बोरवेल आहे, झरा आहे, कालवा आहे, जे काय ते तुम्ही टाका. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत परिसरात आहे की परिसराजवळ आहे किंवा दूर आहे. तर जे तुमच्या जर घरालाच लागून किंवा घराजवळ असेल तर परिसराजवळ म्हणजे थोडंसं जवळ आहे घराजवळ तर जवळ, दूर म्हणजे खूप लांब असेल तर दूरवर तुम्ही टाकू शकता. प्रकाशाचा मुख्य स्रोत काय आहे? वीज आहे, रॉकेल आहे, तुमच्या घरी सौर ऊर्जा लावलेला आहे, जे काय ते तुम्ही त्याला क्लिक करायचं. शौचालयाची उपलब्धता आहे का? तुमच्या नावाने घरी शौचालय आहे का किंवा तुम्ही घरी वापरता का? केवळ कुटुंबाच्या वापरासाठी, इतर कुटुंबासह सामायिक वापर किंवा सार्वजनिक शौचालय. तर घर असल्यामुळे स्वतःचंच राहील. उघड्यावर जाता का? जर तुमच्याकडे शौचालय नसेल तर उघड्यावर जात असाल तर नाही उघड्यावर.
शौचालयाचा प्रकार काय आहे? पाईपद्वारे मळणी साधारण आहे, सेप्टिक टँक आहे किंवा इतर व्यवस्था आहे. काय आहे ते तुम्ही इथे क्लिक करू शकता, जे तुम्हाला वाटेल ते. जर पाईप असेल तर पाईप, सेप्टिक टँक किंवा इतर. द्विखडा शौचालय आहे किंवा लादीसह व्हेंटिलेटेड सुधारित खड्डा आहे की लादीशिवाय उघडा खड्डा आहे, जे आहे ते तुम्ही इथं क्लिक करा. एकल खड्डा शौचालय आहे का, लादीसह व्हेंटिलेटेड सुधारित खड्डा किंवा लादीशिवाय उघडा खड्डा, जे आहे ते तुम्ही त्याला करा. सेवा शौचालयामध्ये मानवाद्वारे मल वाहून नेणे, पाण्याद्वारे मल वाहून नेणे किंवा उघड्या गटारात मल सिधारण, जे असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. जसं की उघड्या गटारात मल सिधारण असं टाकू शकता. मी हे टाकतो. सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, बंद गटार आहेत, उघडे गटार आहेत किंवा गटारच नाहीत, म्हणजे नाली आहेत की नाली उघडे आहेत, बंद आहेत, नाली कशा पद्धतीची आहे ते. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे काय, जर स्नानगृह असेल तर टाका, जर स्नानगृह नसेल सार्वजनिक तर नाही म्हणून टाका. त्याच्यानंतर स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG PNG जोडणी. घरामध्ये स्वयंपाक करत असल्यास LPG PNG जोडणी आहे का, म्हणजे तुमच्याकडे गॅस आहे का, असेल तर होईल लिहा, नसेल तर नाही लिहा. घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही, LPG गॅस आहे की नाही. जो तुम्हाला लागू क्वेश्चन नाही तो तुम्ही नाही लिहा. घराबाहेर खुल्या जागेत स्वयंपाक करत असल्यास खुल्या जागेत स्वयंपाक करत नाही. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन, जळावं लाकूड वापरता, पिकाचा उर्वरित भाग वापरता, शेणाच्या गोवऱ्या किंवा गॅस, जे काय असेल ते वापरून जतन करावर क्लिक करा आणि पुढे जा, होय करा. त्याच्यानंतर कुटुंबाने धारण केलेली मालमत्ताचं आहे. तुमच्याकडे रेडिओ ट्रान्झिस्टर आहे का, जर नसेल तर नाही करा, असेल तर होय करा. म्हणजे जशामध्ये मोबाईल, स्मार्टफोन आहे किंवा रेडिओ आहे किंवा इतर कोणते साहित्य आहे ते तुम्ही करू शकता. जसं तुमच्या घरी TV आहे का, केबल जोडलेला आहे का, ते तुम्ही क्लिक करू शकता. जर तुमच्याकडे फ्री डिश असेल तर दूरदर्शन निःशुल्क डिश, जर तुमच्याकडे पैसेवाली असेल तर इतर DTH, केबल जोडलं असेल तर केबल, जर नसेल तर नाही. इंटरनेट आहे का, असेल तर होईल लिहा, नाही तर नाही. जसं मोबाईल, स्मार्टफोन आहे, लॅपटॉप आहे किंवा इतर कोणतं असेल तर लिहा. त्याच्यानंतर तुमच्याकडे संगणक आहे का, असेल तर होईल लिहा किंवा लॅपटॉप आहे का. तर तुमच्याकडे फोन आहे का, जर फक्त मोबाईल असेल तर फक्त स्मार्टफोन लिहा, लँडलाईन असेल तर लँडलाईन लिहा. तुमच्याकडे मोटारसायकल आहे का, असेल तर होईल लिहा, नाही तर नाही. तुमच्याकडे कार वगैरे आहे का, 4 व्हीलर वगैरे असेल तर लिहा, नाही तर नाही. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य, तांदूळ, गहू, मका, जे मुख्य आहे ते एकच निवडायचं आहे. मोबाईल नंबर तेच, त्याच्यानंतर जतन करा. बघा, तुम्ही एकदा चेक करून घ्या तुमची माहिती बरोबर आहे का, कारण एकदा सबमिट केल्यानंतर डबल एडिट करता येणार नाही. एडिट करण्यासाठी मग जे HLO येतात त्यांनीच एडिट करू शकतात आणि त्यांनीच करेक्शन करू शकतात. त्याच्यामुळे एकदा बघून घ्या तुमची माहिती बरोबर असणं आवश्यक आहे. जे लोकेशन घेतलं आहे, जे तुम्ही माहिती निवडलेली आहे ते तुम्ही बरोबर लिहिलं आहे का, ते एकदा पूर्ण व्यवस्थित बघा. 2 मिनिट वेळ लागला चालेल. तुम्ही एकदा बघूनच त्याच्यानंतर पुष्टी करा आणि सादर करा, याच्यावर क्लिक करा. जर तुम्हाला संपादित करण्यासाठी मागे जायचं असेल तर मागे जाऊ शकता, काय एडिट करायचं असेल तर. अंतिम सबमिशन करायचं असेल करू शकता. डेटामध्ये कोणताही बदल शक्य होणार नाही. तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे काय, होय आपण चेक केलं आहे, पूर्ण बरोबर आहे. तुमचा आहे स्वगणना ID आलेली आहे, जे AC ID आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कारण जेव्हा किंवा HLO येणार त्यांना हा AC ID लागणार आहे. त्याच्यामुळे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. अशा पद्धतीचा हा तुम्ही स्वतः मोबाईलवर तुमच्या
तुमची 2027ची जनगणना करू शकता. एकदम सोपी आहे. काही जरी तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन वाटत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहा. आणि व्हिडिओ कसा आवडला आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत आहे का, काही फॉर्म भरताना जनगणना करताना काही जरी प्रॉब्लेम येत असेल तुम्ही कमेंटमध्ये लिहा, तुम्हाला त्याचं उत्तर सांगितलं जाईल. धन्यवाद.